तू इथे का घेऊन आलीस मला? मीरा, मला वाटलंच होतं मंजिरी आपल्या मागे येईल आणि म्हणून मी जादू केली. आता तिकडे येणार नाही. चांगलं केलंस. पण मीरा, काय उपयोग अशा शक्तीचा? जेव्हा मला तिची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हाच ती साथ देत नाही ग. ताई अगं तू मीरा, वेदाला वाचवण्यासाठी माझी शक्ती काम करेल ना ग? हो ताई, तू असं नको बोलूस. आणि काय झालंय? तू कुठे गेली होतीस? हा मीरा, मी दक्षिण भैरवीच्या मंदिराजवळ गेले होते. काय सापडलं तुला? तुला आठवतंय अथर्वंनी सांगितलं होतं एक खूप जुनं मंदिर आहे? हां. मी त्याच मंदिराजवळ गेले होते हेच बघायला की ते दक्षिण भैरवीचं मंदिर आहे का. पण मीरा, मला त्या मंदिराच्या आत जाताच आलं नाही अगं. मी खूप प्रयत्न केला, माझी शक्ती वापरून बघण्याचा प्रयत्न केला, पण नाहीच जाता आलं. त्यावरून मला एक कळलं की हे मंदिर विशेष आहे. दक्षिण भैरवीचंच मंदिर असणार. त्या चेटकिणीचा अंत जर आधीच लिहून ठेवलाय तर तो होणारच. फक्त तुमच्याकडून कुठलीही चूक व्हायला नको. ताई, आपण आत्ता जाऊयात. मला खात्री आहे आपण दोघी जर एकत्र गेलो ना तर त्या मंदिरात आपल्याला प्रवेश करता येईल. वेदा ऐक, वेदा 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 ऐक माझं. मला त्यांच्याशी बोलायचं नाहीये. त्यांना कळत नाही का? मला त्यांचं तोंडही बघायचं नाहीये. वेदा ग, इतकं चिडायचं नसतं. मग काय करू? त्यांना एकदा सांगितलेलं कळत नाही का? वेदा, निदान बाबावर तरी रागवू नकोस. त्याला काळजी आहे तुझी. काही काळजी नाहीये. बाबानेच माझ्या अंबिकाईचा खून केलाय. नाही बाळा, तसं काहीच झालेलं नाहीये. हे खरं आहे. बाबानेच अंबिकाईला मारलंय. तुला नाही माहित, पण मला माहितीये. वेदा, वेदा ऐक. वेदा, वाटलं नव्हतं आयुष्य पुन्हा त्याच वळणावर येईल. तोच गैरसमज, तोच राग मला सहन होत नाहीये वेदा. या दोघी नक्की कुठे गेल्या असतील? मला काहीतरी करायलाच हवं. का विचार करत उभायस इथे? त्यापेक्षा तुझ्या बायकोला जाऊन शोध, हरवले कुठेतरी. आणि वेदाला जरा एकटं सोडा, नाही तर कायमचं गमवाल तिला. कळलं? वेदाचे बाबा. मीरा, आपल्याला त्या मागे ऐका ना, मी मंदिरात जाते. असं अचानक? हो, जावं लागेल. ठीक आहे, चल. नाही नाही, तुम्ही नका येऊ, आम्ही जाऊन येतो. म्हणजे मी जाऊन येते, तुम्हाला इथे थांबावं लागेल ना. वेदा आहे इथे. ठीक आहे. आणि मीरा, आपल्याला जे हवं ते तिकडे आपल्याला सापडलं तर पुढे काय? त्याची काळजी तुम्ही नका करू. मी सगळा विचार करून ठेवलाय. आणि हो, तुम्हाला सांगितल्याशिवाय मी काहीही करणार नाही. प्रॉमिस. मी आलेच. नाही, सांभाळून जा. ताई, चल आपल्याला लवकर निघायला हवं. हो मीरा, त्या मंजिरीने आपल्याला जाताना पाहिलं तर उगीच अडचण निर्माण होईल. हो, देव करू आणि आपल्याला जे हवंय ते मिळू देत. हो, मग हे सगळं संपेल आणि आपण आनंदाने राहू.
ताई मला खात्री आहे की आपण रिकाम्या हाती नाही परत येणार. चल चल. तू बरोबर बोलत होतीस. नक्की ही मीरा आपल्यापासून काहीतरी लपवतीये आणि ती ती मगाशी कोणाशी तरी बोलत सुद्धा होती तिथे ना. आता सगळं पिक्चर क्लिअर आहे. पण ही जाते कुठे? अहो ती त्या खजिन्याच्या शोधात जात असणार, मला डाऊट आहे. आणि आणि तो आत्मा आहे ना, फिमेल आत्मा तिच्यासोबत, ती तिला मदत करत असणार. बापरे, आत्मा. अगं पण मी तर नाही आता पण काही नाही. हे बघा जर तो खजिना आपल्याला मिळाला तर आपण दुनिया विकत घेऊ शकतो. मग ती मीरा, ती मंजिरी है ना, कोणाची गरज नाही पडणार आपल्याला. चला, आपण जाऊया. आपण चल. अथर्व, मीरा कुठे आहे? अरे सांग ना, कुठे आहे ती? का तुझं काय काम आहे तिच्याकडे? माझं कशाला काय काम असणार आहे? जाऊ दे ना मग. म्हणजे तुलाही माहिती नाहीये ती कुठे आहे? हा, मला सगळं माहीत असतं. मला सांगितल्याशिवाय ती जात नाही कुठे. म्हणजे बाहेर गेली ना ती? मे बी. किंवा ती घरात सुद्धा असू शकते, किंवा बागेत सुद्धा असू शकते. ती कुठेही असू शकते. पण मला दिसली नाही ती. का? असं कुठे लिहिलंय की ती सतत तुझ्या नजरेसमोरच असावी? तू का चौकशी करते एवढी? मी नाही, वेदा चौकशी करत होती म्हणून विचारते. अथर्व, नाईस ट्राय मंजिरी, पण आता मी तुझ्या ट्रॅपमध्ये अडकणार नाही. अरे बोल ना. हे बघ, तिचं मन बदललं ना तर अवघड होईल ना अथर्व. ती एका मांत्रिकाकडे गेली. काय? वेदावर जी जादू केली आहे ना, ती जादू दूर व्हावी आणि ज्याने ती जादू केली आहे त्याचा जीव जावा, त्यासाठी ती एका मोठ्या मांत्रिकाकडे गेली. अथर्व, बदललायस तू. हो, बदललोय मी. आणि तू बघच कसं मी सगळ्या गोष्टी, सगळी परिस्थिती सुद्धा बदलून टाकेन ते. तू कितीही प्रयत्न केला ना मंजिरी, तरी तुझी नाटकं आता चालणार नाही माझ्यासमोर.